रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठल विठ्ठल याच्यामध्ये मग अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा रसग्रहण करत असताना कोणत्या अभंगावर चिंतन करा. तो आजचा अभंग जो निवडलेला आहे मी त्याचा थोडक्यात सरळ अर्थ सांगतो, मग भावार्थ किंवा सविस्तर अर्थ मी चिंतनात मांडणार आहे. का आजच्या अभंगामध्ये तुकोबरा काय सांगतात, उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. म्हणजे पुन्हा 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 आम्ही जन्म घेऊ आणि पुन्हा जन्म घेऊन इथे मृत्यूलोकात येऊ आणि काय करू, दही भाताचा काला खाऊ. बघा किती काय म्हणतो त्याला, विरोधाभास किती आहे बघा. का एका बाजूला तुकोबार आहे, अनेक अभंगातून फक्त तुकोबार आहेच ना, अनेक संत आपल्याला सांगतात का काय सांगू गर्भीच्या यातना, म्हणजे आईच्या गर्भातल्या ज्या यातना असतात त्याचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. आणि अतिशय कठोर आणि अतिशय कठीण परिस्थितीतून आपला बाळणपण झाल्यानंतर आपला जन्म होत असतो. अशा यातना नको का मला 84 लक्ष योनीतून याची सुटका कर वगैरे असे अनेक अभंगामध्ये तुकोबार सांगतात, अनेक संतांनी सांगितलेलं आहे. पण ह्या अभंगामध्ये पुन्हा विरोधाभास का, तर उपजून या पुढती पुन्हा 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 जन्म घेऊ आम्ही आणि काय करू, काला खाऊ दही भात. का काला खाऊ दही भात, एवढ्या कारणासाठी येतो का आपण, तुकोबारा म्हणतात नाही. कारण काय येतो, का दही भाताचा काला खायचा, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात सुद्धा हा काला मिळत नाही, हा दुर्लभ आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घेऊ. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग खाण्याचे मार्ग पण त्यांनी सांगितले, त्याचा शिष्टाचार पण सांगितलेला आहे. का काला तुम्हाला मृत्यूलोकात तुमचा जन्म झाला, तुम्ही आलात, तुम्ही काल्याचा प्रसाद पण तुम्हाला मिळाल, पण हा काल्याचा प्रसाद कसा खायचा त्याचं देखील मार्गदर्शन तुकोबारांनी अभंगात केलेलं आहे. एकमेका देऊमुखी सुखी घालू उंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग हा काला कुठे मिळतो, कुठे करावा, काय करावा. जसं आपण कबड्डी खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, कुठलीही मॅच खेळा, कुठल्याही क्रीडांगणामध्ये खेळ खेळत असताना, कुठला विधी करत असताना त्याला एक स्थान महात्म्य असतं. तसं मग हा काला कुठे करावा त्याचं स्थान महात्म्य पण तुकोबारांनी सांगितलं आहे. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बर्वे नीट आणि उत्तम अशा 3 प्रकारचं जे एकामध्ये गुण आहेत ते असं कोणतं वाळवंट आहे, यमुनेचं वाळवंट असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, आपलं भीमेचं वाळवंट इथले असेल. जरी अभिप्रेत त्याच्यामध्ये चंद्रभागेचे वाळवंट किंवा यमुनेचे वाळवंट असलं तरी जिथे जिथे गोदावरी असेल, कृष्णा असेल, गंगा असेल, त्या सर्व ठिकाणचं वाळवंट त्यामध्ये अभिप्रेत आहे. अशा वाळवंटामध्ये काला केला जातो आणि तो काला आपल्याला वैकुंठात मिळत नाही, पण आपण मृत्यूलोकात आपला जन्म झाल्यामुळे आपल्याला तो काल्याचा प्रसाद आज मिळणार आहे. ठल विठ्ठल. अशा प्रकारे काल्याचं कीर्तन करत असताना जसं मी माझ्या कीर्तनातून नेहमी सांगत असतो, आता माझी एक संस्था आहे महाराजांना माहिती आहे, त्याच्यामध्ये जवळपास 300 साधक आता शिक्षण घेत आहेत. ते शिकवत असताना देशमुख सरांना पण माहिती आहे, त्या साधकांना शिकवत असताना 8 दिवसाचा हरिनाम सप्ताह जर असेल, तो नामयज्ञ असेल, तर त्याच्यामध्ये कीर्तनं कशी असावीत त्याचा परिपाठ जोग महाराज शिक्षण जोग महाराजांनी गाथा पण तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये परिपाठ घालून दिलेला आहे का पहिल्या दिवसाची सेवा नामपरत असावी, दुसऱ्या दिवसाची संतपर असावी, तिसऱ्या दिवसाची उपदेशपर असावी, चौथ्या दिवसाची स्थितीपर असावी, 5व्या दिवसाची अद्वैतपर असावी, 6व्या दिवसाची करुणापर असावी आणि 7वा दिवस जो आहे तो 7वा दिवस जो काल आदरणीय थोरात महाराजांचं कीर्तन झालं, तो कीर्तनाचा जो अभंग आहे तो तुम्ही त्या मागणीपर अभंगावर चिंतन करावं लागतं. आणि मग जो 8वा दिवस जो असतो का शेवटचा दिवस जो असतो तो काल्याचा दिवस जो आज माझ्या वाट्याला आला, त्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला चिंतन करावं लागतं. आता चरित्रसुद्धा कोणतं चरित्र सांगायचं ते पण त्याच्यात उल्लेख केलेला आहे. संतांनी फार व्यवस्थित मार्गदर्शन चाकोरी आपल्याला घालून दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे का, चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं भगवान श्रीकृष्णाने तेवढंच. आता गोकुळामध्ये किती चरित्र केलं आपल्या सर्वांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णाचं जे अवतार कार्य आहे ते 125 वर्षाचं आहे. एकूण आयुष्यमान द्वापारयुगामध्ये किती होतं, 1000 वर्षाचं आयुष्य होतं. भगवान श्रीकृष्णाने ठरवलं असतं तर 999 वर्ष ते जगू शकले असते, पण एकदा अवतार कार्य पूर्ण झालं का भगवंत मग त्यांनी अवतार कार्य 125 वर्ष संपवलं. हे 125 वर्षापैकी 11.5 वर्ष त्यांनी गोकुळात घालवले, 13.5 वर्ष त्यांनी मथुरेत घालवले आणि 100 वर्ष त्यांनी द्वारकेचं राज्य केलं. ह्या 11.5 वर्षाच्या कालावधीमधलं जे काही चरित्र आहे, मग कोणतं चरित्र बाबा ते त्यांनी सांगितलं, देवे केले गोकुळी का केले देवे गोकुळी. मग कोणतं, राखिता सवंगडे सहित गाई, म्हणजे गोपाळांबरोबर गोपिकांबरोबर सवंगड्यांबरोबर जे काही त्यांनी जीवन व्यक्त केलं किंवा व्यस्त केलं, तर त्या जीवन चरित्राचाच फक्त आपल्याला उल्लेख करायचा आहे. आता चरित्र ते उच्चारावे. आता हे सांगत असताना आजचा अभंग पहिला सोडून घेऊ, नंतर मी तुम्हाला लीला सांगावं लागेल. त्याच्यामध्ये आपण चरित्र पण थोडक्यात आपण सांगून देऊ. पण आजच्या अभंगामध्ये
तुकोबाराय सांगतात उपजुन्या पुढती. आता बघा, अभंग जरी 4 चरणाचा फार छोटा वाटत असला तरी त्याची व्याप्ती फार मोठी आहे. त्याचा चिंतनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या छोट्याशा अभंगामध्ये तुकोबाराय काय काय सांगतात की बाबा काला कोठे मिळतो, कसा मिळतो, कसा खावा, आणि तो काला मग कुठे आहे, कुठे त्याचा तुम्ही त्याचं दुर्लभ आहे, मग तो कसा इथे कोण घेणार, त्याचा लाभ कोण आहे, अधिकारी कोण आहे, अशा प्रकारे सर्व 5-6 प्रश्नांची उत्तरे तुकोबारायांनी अभंगात दिलेली आहे. मग उपजुन्या पुढती येऊ पहा. आता त्याच्यामध्ये म्हटलं उपजुन्या पुढती येऊ काला खाऊ दही भात. आता याच्यामध्ये वर्णन करत असताना उपजुन्या पुढती येऊ म्हणजे काय, पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे पूर्वी आलो होतो आम्ही, पुन्हा त्याचा जन्म घेणार, पुन्हा जन्म घेणार, मग कुठून येणार, तर त्यांचं कुठे आहे, आम्ही वैकुंठवासी आलो जाती कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताया. मग असे वैकुंठातून जे तुकोबारा येणार, मग वैकुंठात मग तिथे काला का नाही, त्याचं कारण काय, मग देव पण वैकुंठात असतो, संत पण वैकुंठात असतात, मग तिथे काला का नाही, कारण शेवटी काला करती संत जन सवे त्यांच्या. नारायण निळोबारांनी फार सुंदर अभंग केलेला आहे, किंवा यांचा आपलं नाथ महाराजांचा पण अभंग आहे ना, का देवभक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णिकवणं. म्हणजे देव आणि भक्त दोघं असल्याशिवाय काला होत नाही. मग वैकुंठात जर देव आहे, मग संत आहेत, मग भक्त आहेत, मग तरी देखील वैकुंठात काला का नाही, तर देवाने फक्त काय केले, तिथं घर बांधून ठेवले. जसं आपल्याकडे शहरात राहणारे लोक गावाकडे एक घर बांधून ठेवतात आणि तिथं फक्त लॉक लावतात, फक्त मालकी हक्क प्रस्थापित करण्याकरता. इतर वेळेस कुठे असतात ते मोशीचे भोसरी वगैरे किंवा शहरात ते काम करतात. तसं देवाचं घर फक्त वैकुंठात आहे नावाला, परंतु राहतं कुठे, तो ज्या सुखा का ज्या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आपल्या सर्वांना ते माहिती आहे, त्या खोलात आपण जात नाही. आजच्या कीर्तनाचा विषय पण नाही. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष भगवंत येऊन राहिला, नामदेवरायांच्या घरी राहिला, जनाबाईंच्या घरी त्यांनी दळणकांडण केलं वगैरे वगैरे. हा भगवंत काय करतो, आपल्या इथे आहे. म्हणून इथे कसं आहे, मृत्यू लोकामध्ये देव पण आहे, संत पण आहेत, आणि मग पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. मग मगाशी जसं सांगितलं मी, बा गर्भीची यातना एवढ्या सहन करत असताना सुद्धा पुन्हा पुन्हा जन्म घेऊ का म्हणतात तुकोबार आहे, त्याचं कारण आहे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल का पुन्हा पुन्हा ह्या दही भाताच्या काल्याची आस तुकोबार यांना का लागलेली आहे. पूर्वी आपल्याकडे गोफण असायची, शेताचं राखण करत असताना त्याच्यात दगड ठेवलेला जायचा आणि ती गोफणने त्या पक्षाला किंवा त्या पाखराला तिथं हुसकवलं जायचं. एक दिवशी एक वाटसरू त्या शेताच्या शेजारून चाललेला असताना तो रखवालदार होता, मचानवरती उभा राहून तो असा गोफण फिरवत 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 त्याने दगड सोडला त्या पाखराच्या दिशेने. परंतु तो वाटसरू जो चालला होता तर नेमका वाटसरूच्या त्या पाठीत तो दगड बसला. त्याला इतका राग आला, इतका क्रोध आला त्याला, का त्यांनी तो दगड उचलला, मागे वळून घेतला दगड, आणि तो दगड ज्याने मारला त्याचा शोध घेऊ म्हटला, आणि त्याला 5-6 त्याच्या पाठीमध्ये आपण पण त्याला 5-6 दगड मारून, कारण माझा काही अपराध नसताना कुठल्या निरपराधी माणसाला तो दगड त्यांनी मारला आणि त्याला आपण चांगली शिक्षा करू असं म्हणून त्याच्या मनामध्ये कल्पना आली. आणि तो दगड उचलणार तेवढ्यात पाहिला तर तो दगड कशाचा होता, सोन्याचा होता. मग सोन्याचा म्हटल्यानंतर बघा आता त्यातच बातमी वाटली, काहीतरी जास्त सोन्याचा दर अजून 4-5 हजारांनी वाढला. आता सोन्याचा दगड पाहिल्यावर तो जाऊन त्याला मारेल का, तो म्हटलं अजून 4-5 दगड आले असते तरी चांगलं झालं असतं. हो, तसंच तुकोबाराय म्हणतात का हे छोटे यातना आहेत, गर्भीची यातना फार छोट्या आहेत, पण त्याचं महत्त्व किती आहे, काला खाऊ दही भात. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि काला खाऊ दही भात. कारण काय, वैकुंठ तिथे आयसोय नाही कवळ काही काल्याचे. कारण का बाबा का हा काला केली, भगवान विष्णूला विनंती केली शराब्दीमध्ये का हे देवा असे असे सुरवर आलेले आहेत आणि ते पृथ्वी माता सांगत आहे बाबा अधर्म फार माजलेला आहे आणि अधर्म बुडालेला आहे, पूर्ण ब्राह्मण पळालेले आहे दैत्याच्या भीतीने, राक्षसांच्या भीतीने, तू कशी तरी करून तो अवतार कार्य धर.
आता भगवान जरी असला, कोणी जरी असलं, तर त्यांनी थोडी स्तुती करायला पाहिजे. काहीतरी मागणी करायची असेल तर आपण जसं मागणी प्रकरणात चिंतन मांडत असताना आपण सांगतो बाबा त्याची अगोदर स्तुती करावी लागते. मग नामदेवरायांनी वर्णन केले त्याचे फार 23 नावांचं वर्णन आहे. वसुदेवा, केशवा, मधुसूदना वगैरे अशी 23 नावाची स्तुती केल्यानंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तोशीला भगवान शिराप देती म्हणजे त्यांचं प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा, आता तुमच्या स्वस्थळाला जावा. स्वस्थळाला याच्यासाठी जावा का, देवकीच्या गर्भा येईल भगवान. आकाशवाणी होईल, तुम्ही आकाशवाणी शांतप्रमाणे तुम्ही शांत चित्ताने ऐका का, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. गायींचं, ब्राह्मणांचं, सर्वांचं रक्षण तो करेल. अशा रीतीने आकाशवाणी झाली. आणि इकडे मग जसं कंसाला सांगितलं बाबा 1 ते 7 अपत्यांचा काय दोष आहे, त्यांना कशाला ठार मारतो, तुझ्या हातून बाल हत्या, स्त्री हत्या कशाला होऊन देतो. कंसाला पण वाटलं बाबा बरोबर आहे, वासुदेव सांगतो ते पण बरोबर आहे. आपल्याला 8वाच अपत्याच्या हस्ते होणार आहे तर मग कशाला आपण 6-7 अपत्यांचं उगाच ठार मारायचे त्यांना. पण जसं कंसाचं मतपरिवर्तन झालं, हृदय परिवर्तन झालं, अनेक ठिकाणी आपण सांगत असतो का कंस हा दुष्ट प्रवृत्तीचा राक्षस असताना देखील फक्त वसुदेवाच्या छोट्याशा उपदेशामुळे त्याचं परिवर्तन झालं, मतपरिवर्तन झालं आणि त्याचं ते ठार मारण्यापासून, जे 7 अपत्य ठार मारण्यापासून त्याचा विचार बदलला. बघा आताच्या काळामध्ये आपण पहा, आपण मानवदेह धारण केलेले, आपण तर राक्षस नाही आहे, तरी देखील अनेक कंसाच्या विचाराचे अनेक लोक इथे आहेत, परंतु त्यांचं हृदय परिवर्तन होत नाही. आपण बाल हत्या, स्त्री हत्या दररोज पेपरला वाचत असतो, पण आपलं हृदय काही वितळत नाही किंवा परिवर्तन होत नाही. पण जसं कंसाचं हृदय परिवर्तन झालं तसं देवांच्या तिथं स्वर्गामध्ये हालचाल माजली, देवांच्या तिथे अस्थिरता निर्माण झाली. काय अस्थिरता निर्माण झाली, अरे बाबा आता कंसाच्या हातून जर स्त्री हत्या झाली नाही, बाल हत्या झाली नाही तर पापाचा घडा भरणार कसा, आणि मग भगवंत अवतीर्ण होणार कसे. भगवंत अवतीर्ण होण्यासाठी विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण व्हावी लागते. बघा संतांना संतांना विशिष्ट परिस्थितीची गरज नसते. संतांचं अवतार कार्य वेगळं असतं, भगवंताचं अवतार कार्य वेगळं असते. संतांचं अवतार कार्य हे फक्त विशिष्ट प्रकारचं असं काहीतरी परिस्थिती निर्माण झाल्यावर संत अवतीर्ण होतात असं नाही, तर पण भगवंताचं अवतार कार्य जे सुरू होणार असतं ते विशिष्ट परिस्थितीतच भगवंत अवतीर्ण होतात. मग कृष्ण अवतार असेल, राम अवतार असेल, परशुराम अवतार असेल, वरा अवतार असेल, कच्छ असेल, हे सर्व अवतार जे नरसिंह अवतार असेल, ह्या सर्व अवतारांमध्ये विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावरच भगवंत अवतीर्ण झाले. तशा परिस्थितीमध्ये जर असा पापाचा घडा जर कंसाचा भरला नाही तर भगवंत अवतीर्ण होणार कसे. मग स्वर्गामध्ये हालचाल झाल्यानंतर देवांनी काय केलं, देवांची बैठक बसली आणि त्यांनी त्याची जबाबदारी जी होती कंसाचं पुन्हा मत परिवर्तन करण्याकरता त्याची जबाबदारी कोणावर दिली, महर्षी नारदांवर दिली. जबाबदारी सोपवली. का सोपवली, त्यांना तिन्ही लोकांमध्ये जाण्याचा गेट पास त्याच्याकडे होता. मग महर्षी आले, मथुरेत आल्या मग कंसाला समजलं बाबा महर्षी नारद महर्षी आलेले आहे. कंसाने सांगितलं, निमंत्रण दिलं. कंस सिंहासनावर खाली आला, त्यांनी नारदाचं पाद्यपूजन केलं, बसायला पाठ दिला आणि महर्षी म्हणले इकडे येणं कसं केलं, म्हणे सहज फिरत 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 आलो म्हणे, परंतु मथुरेत आल्यानंतर कळलं का बाबा तुझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. हो म्हणे झालं. मग काहीतरी आकाशवाणी झाली असं पण ऐकलं. हो म्हणे काय आकाशवाणी झाली, ते म्हणे बा याच्या पोटी जे 8वा अपत्य जन्माला येणार आहे देवकीच्या पोटी ते तुझा वध करणार आहे असं आपण अशी आकाशाने ऐकली. मग तू काय केलं म्हणे. अरे म्हणे मग महर्षी म्हणे जर 8व्या अपत्याच्या हातून माझा वध होणार असेल, माझा मृत्यू होणार असेल तर मग 7 अपत्यांचा काय दोष आहे, म्हणून मी ते ठार मारण्याचा विचार सोडून दिलेला आहे. महर्षी म्हटले अरे वेडा का खुळा म्हणे, जमाना बदलत चाललाय. जर 8व्यापासून उलटा मोजत आला खाली 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 तर पहिल्याच नंबरला आला मग काय करणार. आणि ते देव आहे म्हणे, काही वेळ 5व्या क्रमांकावर होतील, काही वेळ 6व्या क्रमांकावर होतील, काही 4थ्या क्रमांकावर होतील, मग कशाला जीवाला धोका पत्करतो म्हणे तू. त्याला पटलं बा. महर्षी म्हणे तुम्ही माझ्या हिताचा विचार सांगितला. ठरलं. मग वसुदेव देवकीला बेड्या टाकल्या. त्यांचं जसं जसे अपत्य पहिलं दुसरं तिसरं अपत्य कंसाच्या स्वाधीन द्वारपालांच्या मार्फत करायचं आणि ती दिल्यानंतर त्याचं एक शिळा होती त्या कारागृहाच्या बाहेर, तिथं ते फिरवायचं आणि त्याला आपटायचं. तर असे 7 अपत्य 6 अपत्य ठार मारले. 7वा तो गर्भ होता तो जिरला आणि मग शेवटी 8व्या अपत्याच्या वेळेस जेव्हा देवकी गरोदर राहिली त्यावेळेस नामदेवरायांनी वर्णन केले काय बाबा जसं जसं त्याचं वाढत चालले तसं तसं गर्भामध्ये बाळाची वाढ होत होती तसं तसं ते तेज होतं, देवकीचे तेज तळपे जसं दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे अशा प्रकारचे तेजमय व्हायला लागलं ते कारागृह. आणि अशी होता 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 9 महिने 9 दिवस झाले आणि भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे का ह्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे जन्माच्या अगोदरपासून सुरू होतं. इतर भगवंतांचं चरित्र हे जन्मानंतर सुरू होतं. यांनी जन्म झाल्याच 8 वर्षाचा अवतीर्ण झाला. जसं 8 वर्षाचा अवतीर्ण झाला 8 वर्षाचा मुलगा पाहिला वसुदेवाला खूप आनंद झाला. त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. पण देवकीचं जे होतं हृदय मातेचं हृदय होतं. मातेचं हृदय असल्यामुळे तिला वाटलं की बाबा यांनी मिठी मारली बरोबर आहे, पण आता आपल्या 7 अपत्यांचा किंवा 6 अपत्यांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे.
देवकी म्हटली सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. मग अशा प्रकारे तिला वाटलं तुम्ही सोडा सोडा. मग भगवंतालाच काळजी वाटली, भगवंत पुन्हा लहान झाले आणि मग त्यांनी नामा म्हणे आले असे. देव तेव्हा सांगत असे. काय सांगितलं देवाने वसुदेवाला? भगवंतांनी सांगितलं हळूच कानात. काय सांगितलं? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेव मजा आणि येते. तिथे माया जन्माला आलेले यशोदे मातेच्या उदरामध्ये, तिला घे आणि मला तिथं ठेव असा आदेश मिळाले. वसुदेवाने टोपली घेतली, टोपलीत देवाला ठेवलं. देवाला जसं डोक्यावर घेतलं तसं ते पायातली बंधने त्यांची गळून गेली आणि मग उचलेला कमळापती पायाची बंधने गळती. मग देवाला डोक्यावर घेतलं तर सिद्धांत असा आहे का देवाला डोक्यावर घेतलं बंधनं जी असते प्रपंचातली असतील ती आपोआप कमी होत जातात. वसुदेवाचा मार्ग सुखकर झाला. पाऊस पडत होता. शेषाने त्याच्यावर छाया धरली आणि मग मध्ये यमुनामाई लागली. गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये मध्ये आडवी यमुनामाई लागली. यमुनामाईला वाटलं की बाबा आता भगवंत पहिल्यांदाच आपल्या गावातून चाललेला आहे, आपण का दर्शन घेऊ नये. अनेक वेळा पुढे भविष्यात संधी मिळते नाही मिळते, पण आता पहिलीच ट्रीप आहे ह्या बाबाची, तर आपण दर्शन घ्यायला जाऊ. दर्शन घेणार म्हणजे यमुना माता दर्शन घेणार म्हणजे काय पहिलं गुडघ्या इतकं पाणी होतं, कमरेइतकं झालं. ती दर्शन घेण्यासाठी उत्सुक, कारण टोपलीत होता ना देव. मग शेवटी तिथं गळ्यापर्यंत आलं. गळ्यापर्यंत आल्यानंतर खांदे पण बुडले. नंतर वसुदेवाच्या तोंडात ते पाणी जायला लागलं. जसं पाणी जायला लागलं तर वसुदेवाने धावा केला. कुणाचा धावा केला? बोलोबा, भैरोबा, चेडोबा, भंडोबा वगैरे. देव वरती हसत होते. अरे म्हणे वसुदेवा, बाबा म्हणे पप्पा, का ते सर्वात देवांचा बाप तुझ्या डोक्यावर बसलेला, तू कशाला काळजी करतो. मग भगवंताने काय केलं? हळूच पाय काढला, पाय काढला आणि त्याचा अंगठा फक्त यमुना मातेला लावला. जसं दर्शन दिलं त्याला त्या यमुना मातेला, तशी यमुना माता काय झाली? अशी दुभंग पावली. दुभंग पावली म्हणजे कशी? माझे वडील सांगायचे काका, ते म्हणे दुभंग पावली म्हणजे जुन्या काळातल्या स्त्रियांचा जसा भांग असायचा ना, तो एकदम सरळ असायचा. आताचा भांग नाही, आताचा कोल्हापूरला निघून सोलापूरला जातो. ते म्हणे जशी यमुना माता दुभंग पावली, सरळ असा भांग झाला, तसे यमुना माता दुभंग. 2 पात्रामध्ये तिचा वसुदेवाचा प्रवास सुखकर झाला. तिथे गेलं तर सर्व निद्रिस्त होते. मायाचं साम्राज्य पसरलं होतं. नंदराजा, यशोदा माता सर्व झोपलेले होते. तिथं माया जन्माला आली होती. मायेला घेतलं, भगवंताला तिथे ठेवलं आणि डोक्यावर घेऊन परत आले. जसे तिथे आले कारागृहामध्ये, पुन्हा जसं ते कारागृहात आल्यानंतर जशाच्या जशा बेड्या होत्या. पण नामदेवराय वर्णन करतात का जसं ते कारागृहात पोहोचले वासुदेव, तर नामा म्हणे उठती दूत केव्हा माया करी आकांत. मायेने असं मोठ्याने भोकाड बसरलं तिथं कारागृहात. ते दूत जागे झाले. पाहता तर 8वं अपत्य जन्माला आले. 8वं अपत्य जन्माला आले म्हटल्यानंतर त्याने अंधाराची रात्रीची वेळ होती, त्याने ते बाळ घेतलं. पाहिलं नाही मुलगी आहे का मुलगा आहे का, काहीच पाहिलं नाही. लगेच कंसाच्या ताब्यात दिलं. कंसाने पाहिलंच नाही अंधारामध्ये का बाळ आहे, जे मुलगी आहे का मुलगा आहे. तो आला तातडीनं तिथे आणि त्या शिळेवरती असं गरगर फिरून ते आपटणार. तेवढ्यात ती माया होती, ती आकाश मार्गाने ती गेली आणि म्हणे मूर्खा म्हणे का म्हणे मला ठार मारायचा प्रयत्न करतो. तुझा वध करणारा जो आठवा जो शत्रू आहे तुझा, तो शत्रू केव्हाच गोकुळात सुरक्षित पोहोचलेला. असं म्हटल्यानंतर तो ते पाहतच बसला तिकडे. पाहिल्यानंतर तो काय शांत बसेल का? पण घटना एकच घडली. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. कुठे आले? मथुरेत जन्माला. अवतीर्ण कुठे झाले? गोकुळात झाले. गोकुळामध्ये वेगळा, गोकुळीच्या सुख अंत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंद तोरणे करती कथा. अशा प्रकारे तिकडे आनंद उत्सव सुरू झाला. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखील असये. गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे मागे. येणे येणे वस्त्री रंगे, नवनीत माझे भसिले. एका हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळूमळू. चुंबन देता येतो परिमळू, नवनीताचा गे सये.
येणे माझे कवाडू घडिले, येणे सिंके व तोडिले, दह्या दुधाचे बक्षिले, उलन दिले ताकाते, ऐशे जरी कामी जाणीते, यमुना पाणी आणावयाशी जाते, धरुणी खांबासी बांधिते, शिक्षा लावी ते गोविंदा, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी नामदेवरायांची भाषा बघा, माऊलींचे रांगण्याची वर्णन केले. माऊलीनं काय वर्णन केले? रांग तू रंगणी अशा रीतीने माऊलीनं वर्णन केले बघा. रांग तू रंगण, माऊलीची भाषा किती गोड आहे बघा. रांग तू रंगणू चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती गाणी, यशोदे साजरी हो. म्हणजे माऊलीची भाषा किती गोड आहे. अशा रीतीने रांगत रांगत भगवंत मोठे झाले. मोठे झाल्यानंतर मग मात्र काय झालं, मग त्यांच्या संघटन कौशल्य, विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं संघटन कौशल्य कुणाकडून शिकायला, कोणत्या अवतारामध्ये शिकायला पाहिजे, तर भगवान श्रीकृष्णाकडून शिकायला पाहिजे. कुठल्या जातीचा पंथाचा भेद, कशा प्रकारचा धर्माचा भेद न करता त्यांनी सर्व गोपाळांना एकत्रित केलं. गोपाळांची बैठक घेतली. गोपाळांना म्हटले, गोपाळांनो, अरे आपल्या गावाचं नाव गोकुळ आहे. गोकुळ असून सुद्धा, गोकुळ म्हणजे काय, ज्या ठिकाणी दही दूध तूप लोणी सर्व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, तरी देखील तुमच्या तब्येती अशा का झाल्यात. ते म्हणे, सर्व गोपाळ गप्प झाले. गप्प झाल्यावर ते म्हटले, तुम्ही सांगणार नाही ना? मी सांगणार नाही म्हणे तुमच्या आईवडिलांना का त्यांनी चुगली केली वगैरे वगैरे. तुम्ही खरं सांगा म्हणे. का म्हणे, देवा आपल्या गावामध्ये, आपल्या गावाचं नाव गोकुळ आहे, आपल्याकडे दही आहे, दूध आहे, तूप आहे, सर्व आहे, लोणी आहे, खूप पुष्कळ प्रमाणात आहे. परंतु काय होतं, सर्व कुठे जाते, ते डेअरीला जातं, अमूलला जाते, कात्रजला जाते, कुठे कुठे जाते ते माहीत नाही म्हणे. परंतु आमच्या इथून ते निर्यात होतं आहे. निर्यात होतं म्हटलं, भगवंत म्हटलं दुहेरी धोका आहे. दुहेरी धोका काय, तर बाबा दुग्धजन्य पदार्थ आपण निर्माण करायचे, दूध आपण तयार करायचं, गायींचा सांभाळ आपण करायचा, चारा त्यांना आपण घालायचा, आणि ते खाणार कोण, तर राक्षस प्रवृत्तीचे लोक खाणार. ते शत्रू धष्टपुष्ट व्हायला लागले आणि तुम्ही असे क्रूश व्हायला लागले. मग काय करायला पाहिजे, ते म्हणजे तुम्हाला खायचे आहे का, हो म्हणे खायचे. त्याचं फार सुंदर वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. खायचं असेल तर काय करावं लागेल, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. पण जरी तुम्हाला देतो, माझ्या पक्षात या तुम्ही, पण आमच्या पक्षाचे काही नियम पण आहेत. काय नियम आहे, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू मोठे. मग तुम्हाला मी देतो, परंतु तुम्ही माझं ऐकाल, मग चोऱ्या करा. मग काय करावं लागेल, आम्ही तुझं ऐकतो, तुझ्या पक्षात पण येतो, तू सांगशील तसं करतो. काय करावं लागेल, म्हणजे चोऱ्या करावं लागेल. चोऱ्या करावं लागेल. मग ते चोऱ्या करावं, पकडलं तर मी आहे ना म्हणे, तू कशाला काळजी करतो तुम्ही म्हणे. मग काय काय साहित्य लागेल का, काही नाही म्हणे. सरटे घ्या, माती घ्या, हे घ्या, ते घ्या. हे कशाला पाहिजे म्हणे, सांगतो योग्य वेळी. मग कशाची ठरलं बाबा, चोऱ्या करायचे ठरलं. चोऱ्या केल्याशिवाय आणि तुम्हाला हे निर्यात बंदी केल्याशिवाय तर होणार नाही. मग कुणाकडे जायचं चोरी करायला, पहिल्यांदा म्हणे परवा नाही का त्या गवळणीमध्ये ती सांगत होती का बाबा यमुना पाणी आणायला जायचं, सोंग करते आणि भगवंताला पकडते, खांबाला बांधते, पहिलं तिच्या घरी जाऊ. तिच्या घरी जायचं म्हटलं, गेले. संध्याकाळी ठरलं, संपूर्ण फेरा मारायला सांगितलं भगवंताने. व जाऊन या, कुठे खिडकी उघडी आहे का, दरवाजा उघडा आहे का, कटून जायला लागतं आतमध्ये. संपूर्ण कडेकोट बंद बसतात. ते देवा म्हणे संपूर्ण घर कडेकोट बंद बसतात, ते आतमध्ये आपल्याला काही चंचू प्रवेश मिळणार नाही. काय करावं लागेल, ते म्हणे काय नाही बाबा, मला आता कसं आतमध्ये तर जायलाच लागेल. ते म्हणे तुम्ही डोळे झाका. डोळे झाकल्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो, आतमध्ये काहीतरी मंत्र म्हणतो, आणि मंत्र म्हटल्यानंतर आपला दरवाजा उघडेल, तुम्ही बघा. असं बा, देवावरती श्रद्धा जे काही सर्वांची श्रद्धा असली तर ठीक आहे, पण काही गावामध्ये आपल्या काही असे 63 लोक असतात देवावर श्रद्धा नसलेले, खरंच देव आहे का वगैरे. त्या गोपाळांमध्ये एक 63 गोपाळ होता. तो म्हटला, हा कोणता मंत्र म्हणतो बघू तरी आपण. मग देवाने सांगितलं डोळे झाका. सर्वांनी डोळे झाकले. त्याने काय केलं, डोळे झाकायचं सोंग केलं आणि अशी थोडी सापट ठेवली, कोणता मंत्र म्हणतो बघू म्हणे.
जसं मग भगवंताने पुटपुटल्यासारखं केलं, दरवाजे उघडले गेले, आतमध्ये गेले. यथेच्छपणे त्यांनी त्या त्या गवळणीच्या घरी ते दही दूध खाल्लं, तूप खाल्लं, उलट सर्व बाकीचं सर्व असं सागर करून टाकलं, सर्व लवंडून दिलं. आणि दिल्यानंतर मग आता ते चला म्हणे आता संपलं आपलं, पुन्हा उठायची वेळ झाली, गवळी उठायची वेळ झालेली आहे. उठा म्हटल्यानंतर ते म्हणे दरवाजा बंद आहे. अरे म्हणे बाबा दरवाजा बंद, आता मी काय करू? ते म्हणे मला फक्त आतमध्ये यायचा मंत्र माहिती होता, बाहेर जायचा मंत्र माहीत नाही मला. म्हणे अरे पण आता हे गवळी उठला, गवळण उठली, त्याची पोरं उठल्यानंतर आपल्याला ठेवतील का? ते म्हणे ते काही करा पण बाबा मला बाहेर जायचा मंत्र माहीत नाही. एक जण म्हटला अरे देवा तू मागाशी जो मंत्र म्हटला ना त्याचा उलटा मंत्र म्हण, कदाचित उघडला तर उघडला दरवाजा. म्हणे ठीक आहे झाका डोळे म्हणे. ते डोळे झाकले, तो तिरसट गोपाळ होताच. त्याने पुन्हा अशी सापट ठेवली. ठेवल्यानंतर त्याने ते पुटपुटलं, भगवंताने दरवाजे उघडला गेला, बाहेर गेले. बाहेर सर्व गोपाळ गेले, भगवंत बाहेर गेले. पण मात्र ज्याने ती सापट ठेवली होती ना तो आतमध्येच राहिला. दरवाजा लागला गेला, बाहेर गेले. रे चुपचाप बसतील का? त्यांनी जयघोष केला, पुंडलिक वरद हरी विठ्ठल, मोठा आवाज केला. जसा आवाज केला तर तो आतमधला गवळी जागा झाला, गवळण जागा झाली. पाहते तर का घरामध्ये सर्व सडा पडलेला, आणि सडा पडलेला आणि कुणीतरी असा तो गोपाळ जो आहे एक, तो गोपाळच्या तोंडाला सर्व लागलेलं दही दूध तूप. आणि मग त्याला ते इतकं ठोकून काढलं, ते इतकं ठोकून काढलं की त्याला भगवान श्रीकृष्ण दिसायला, देवा माफ कर, देवा माफ कर, मी थोडे तुझ्यावर संशय घेतला. मग थोडक्यात त्याचा सिद्धांत असा आहे का देवावर